श्री गजानन विजय ग्रंथ सारांश अध्याय 2. चंद्रभागेच्या तीरी विठोबाचे स्मरण करून दासगणू म्हणतात की रुक्मिणी वल्लभा, तुझ्या कृपेनेच जीवनाला अर्थ आहे. पाण्याने सरोवर शोभते, गाभ्याने फळ, तसेच तुझ्या प्रसादाने माझ्या लेखणीला महत्त्व येते. माझ्या सर्व पापांचा नाश करून हे चरित्र मला गोडपणे लिहू दे. अध्याय 1 मध्ये जिथे कथा संपली तेथून ही कथा पुन्हा सुरू होते. बंकटलालाचा विषण्ण शोध. श्री गजानन महाराज अचानक निघून गेल्यानंतर बंकटलाल बेचैन झाला. अन्न पाणी विसरले, झोप हरपली. मनात फक्त एकच ज्वाला की महाराज कुठे गेले. आईसारखी माया असलेल्या गुरूंच्या शोधात तो गल्ली गल्लीत फिरत राहिला. शब्द नव्हते, पण मनाची तगमग ओसंडून वाहत होती. वडिलांनी त्याच्या चेहऱ्यावरचे दाह आणि चिंता ओळखली की बाळा, ऐश्वर्य सुख संपत्ती सर्व आहे, तरी मन का खिन्न. पण बंकट काही बोललाच नाही. मनात महाराजांशिवाय काहीच नव्हते. शेवटी एका दिवशी त्याने सर्व गोष्ट सांगितली रामाजीपंत देशमुखांना, धर्मभीरू, ज्ञानी आणि संत पुरुष. रामाजीपंत म्हणाले की असा योगी सहज दिसत नाही. पूर्वजन्मी केलेल्या पुण्याचे हे फळ आहे. शोध सुरू ठेव, लाभेल तेव्हा तुझाही जन्म सफल होईल. कीर्तनाचा प्रसंग. योगीराजांचे पुनश्च दर्शन. काही दिवसांनी गावात आले प्रसिद्ध कीर्तनकार गोविंदबुवा टाकळकर. शंकराच्या मंदिरात गर्दी उसळली. बंकट आणि त्याचा मित्र पीतांबरे कीर्तनास बसले आणि तेवढ्यात जणू सूर्यकिरणांमध्ये चंद्राचं तेज उतरावं तसे श्री गजानन महाराज कीर्तन ऐकताना दिसले. बंकट व पीतांबर आनंदाने उडाले. दोघांनी धावत जाऊन नमस्कार केला आणि विचारले की महाराज, काही आणू का. महाराज शांत स्वरात म्हणाले की माळीच्या घरी जा, भाकर आण. भाकर आणली. महाराजांनी निर्विकार भावाने ग्रहण केली. तुंब्या त्या पाण्याचा दिव्य चमत्कार. खाल्ल्यानंतर महाराजांनी सांगितले की पीतांबरा, नदीत जा आणि तुंब्यात पाणी भर. हाताने नाही, तुंबा थेट पाण्यात बुडवून. नदी जवळजवळ कोरडी. पीतांबर गोंधळला. तुंबा बुडेल एवढे पाणीच नाही. तरीही त्याने धीर धरून तुंबा खाली केला आणि पाहो, जिथे तुंबा बुडतो तिथेच शुद्ध स्वच्छ पाणी उगम पावते. तुंबा पूर्ण भरून वर येतो. हा योगी भावाचा अप्रतिम चमत्कार होता. पीतांबर आश्चर्यचकित होऊन त्या तुंब्यातील जल अर्पण करतो. महाराज प्रसन्न होतात. भक्तीची मागणी. दक्षिणा नाकारली. भाकर आणि सुपारीसोबत बंकटलालाने दिले एक नाणे. महाराज हसून म्हणाले की मी व्यापारी नाही, दक्षिणा नको, भक्ती द्या. गोविंदबुवांची परीक्षा. कीर्तनात बुवांनी भागवताचा श्लोक म्हटला आणि त्याची पुढची ओळ महाराजांनी गगनभेदी आवाजात पूर्ण केली. बुवा चकित झाले. अहो, हा तर विद्वान. या मंदिरात या महाराज. पण गजानन म्हणाले की आत्ताच तुम्ही सांगितलं देव सर्वत्र आहे, मग मला मंदिरातच का ओढता. प्रवचन करता तसे आचरण करा. गोविंदबुवा नम्र झाले आणि मग लोकांना म्हणाले की तुमच्या शेगावात अमूल्य रत्न आलं आहे. हा खरा पांडुरंग अवतरला आहे. त्याची सेवा करा, त्याला सांभाळा. महाराजांचा गृहप्रवेश. बंकटलालाचे घर झाले तीर्थस्थान. ही बातमी ऐकताच बंकटलाल धावत घरी गेला. वडिलांनी, भवानीरामनी यांनी होकार दिला की महाराजांना घरी आण. 4 दिवसांनी माणिक चौकात सूर्यास्ताच्या वेळी महाराज दिसले. गाय, वस्त्रे त्यांच्या भवती जमत होती. जणू कृष्णच गवळ्यांच्या मधोमध उभे आहेत. बंकटलाल त्यांना घरी घेऊन आला. वडिलांनी भक्तिभावाना पूजन केले. जेवण तत्परतेने नव्हते, तरी सकाळच्या पुरी भाजीची थाळी अर्पली. महाराजांनी तृप्तीने सर्व स्वीकारले. इच्छारामाचा प्रसंग. उपदेशाची शिकवण. त्या दिवशी संध्याकाळी इच्छाराम नावाचा शंकर भक्त महाराजांना नैवेद्य अर्पण करू इच्छित होता. उपवास सोडणार नव्हता जोपर्यंत महाराज खात नाहीत. त्याने ताट भरून आणले. भात, पोळी, पुऱ्या, गोडधोड. महाराज मनोमन म्हणाले की अरे गंप्या, तुझे आग्रहाचे जेवण, आता खाऊ दे. आणि सर्व काही संपवून टाकले. पण नंतर अचानक महाराजांनी सर्व उलटून दाखवले, जसे रामदास स्वामींनी कधी काळी इच्छा जिंकण्यासाठी केले होते. हा उपदेश होता की देवावर अनाकारण आग्रह करू नका. गण गण गणात बोते, नामजपाची सुरुवात. रात्री भजन सुरू झाले. तालावर महाराज हलकेसे गुणगुणू लागले की गण गण गणात बोते. हा नाद लोकांच्या मनात इतका रुतला की लोकांनी प्रेमाने त्यांना गजानन म्हणायला सुरुवात केली.
शेगाव, नव्या तीर्थस्थळी रूपांतर. बंकटलालाचे घर झाले भक्तांचे तीर्थस्थान. महाराज कधी दिव्य स्नान करत, कधी साध्या पाण्यानेही तपश्चर्या करीत, कधी मौन, कधी हसरा बालभाव. योगी, ज्ञानी, अवतारी, अगम्य आणि अद्भुत अशा त्यांच्या दिव्य उपस्थितीने शेगाव पांडुरंग भूमीप्रमाणे तेजस्वी झाले. अध्याय समाप्त. दासगणू शेवटी म्हणतात की मी फक्त एक लेखणी. लिहून घेतात ते स्वयंसिद्ध गजाननच. हे चरित्र आहे भक्तांसाठी दीपस्तंभ. शुभम भवतु. जय श्री गजानन.